सोलापुर में ईंधन कीमत बढ़ोतरी के विरोध में आम आदमी पार्टी ने आंदोलन किया, जिसमें बैलगाड़ी में बैठकर जोरदार विरोध जताया गया। पार्टी ने नागरिकों के लिए जिला परिषद से एसटी स्टैंड तक मुफ्त बैलगाड़ी यात्रा का प्रतीकात्मक आंदोलन किया और कहा कि मोदी सरकार ने लोगों को फिर से बैलगाड़ी इस्तेमाल करने की स्थिति में ला दिया है, इसलिए वे अपनी ओर से जनता को मुफ्त बैलगाड़ी यात्रा करा रहे हैं। इस दौरान आंदोलनकारियों ने अपना आक्रामक रुख अपनाते हुए मोदी सरकार जागो जैसी नारेबाजी भी की। पार्टी का कहना है कि ये कदम चुनाव से पहले उठाए जाने चाहिए थे, लेकिन चुनाव को ध्यान में रखकर ऐसा नहीं किया गया। साथ ही आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि भाजपा को अपनी पार्टी की 10,000 करोड़ की जमा राशि भारतीय जनता के हित में खर्च करनी चाहिए। पक्षाच्या वतीनं प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे। याच्या मागचं कारण असं आहे की संपूर्ण जगभरामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा आपल्या सरकारने देशहिताकडे न पाहता निवडणुकांकडे जास्त लक्ष दिलं। त्याच्यामुळे आता परिस्थिती आणखीन बिकट झालेली आहे आणि भविष्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होईल का अशी जनतेला भीती लागलेली आहे। पुढे येणाऱ्या काळात आम्हाला पुन्हा बैलगाडीतून प्रवास करावा लागतो का अशी देखील भीती जनतेला लागलेली आहे। म्हणून आम्ही सरकारला जी जनतेची भावना आहे ती पोहोचवण्यासाठी आज मोफत बैलगाडी प्रवास जनतेसाठी ठेवलेला आहे आणि याच्यातून सरकारला आम्हाला हेच सांगायचं आहे की देशहितासाठी ज्या काही कठोर निर्णय घ्यावे लागत असतील ते सरकारने घेतले पाहिजेत। ट्रम्प समोर झुकती भूमिका न घेता देशहितासाठी त्यांनी कठोर ठाम भूमिका घेतली पाहिजे। आजपर्यंत अनेक उद्योगपतींना आपण दिलासा दिलेला आहे। आता इथून पुढे असं न करता जनतेला दिलासा देण्यासाठी या उद्योगपतींना वेठीस धरा, जनतेला वेठीस धरू नका। प्रत्येक अडचणीमध्ये त्याग हे सर्वसामान्य जनतेनेच का करावा? जनता तर त्याग करायला तयारच आहे, परंतु तुमच्यापासून सुरुवात करा। आज देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कुठे ना कुठे सरकारच जबाबदार आहे, कारण जगभरामध्ये आधीच जे प्रतिबंधात्मक कारवाई आहे ती सुरू झाली होती, मात्र आपल्याकडे निवडणुकांमुळे उशीर केला गेला। त्यामुळे सरकारने आता जाग आणावी। अशी जर जाग सरकारला नाही आली तर पुढे परिस्थिती कशी होईल हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही जनतेची भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर त्याच्यामध्ये म्हणूनच आम्ही असं म्हणलंय की लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण। म्हणजे स्वतः जेव्हा मोदीजी सांगतायत की आपण या देशाच्या सुरक्षेसाठी देश रक्षणासाठी आपण त्याग करा, मात्र तुम्ही स्वतः देशाच्या प्रधानमंत्री पदावर असताना तुम्ही स्वतः तुमच्याकडून ती सुरुवात करत नाही आहात। एक दिवसाचं नाटक मुख्यमंत्र्यांनी केलं महाराष्ट्राच्या, त्याच्यानंतर परत त्यांनी ताफा घेऊन फिरायला सुरुवात केली। भाजपचे सगळे मंत्री एक दिवसाचं नाटक करतायत, परत ताफा घेऊन फिरतात, हे चुकीचं आहे। मोदीजीची 56 इंचची छाती सगळ्या देशांनी ऐकलेली आहे, परंतु ही 56 इंचची छाती आता ट्रम्पला दाखवण्याची गरज आहे आणि हीच ती खरी वेळ आहे। तुमची 56 इंचची छाती दाखवून द्या, तुम्ही विश्वगुरु आहात हे सिद्ध करा आणि देशाला या अडचणीतून बाहेर काढून दाखवा।